भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचं आपण सर्व वाचन आणि समजून घेण्याचं काम करतोय। आज या ग्रंथाचे 7 खंड हे झालेले असून आज आपल्याला शेवटचा खंड म्हणजे 8वा खंड याचं वाचन चालू करायचं आहे। या 8व्या खंडामध्ये भगवान बुद्धाचं जे काही व्यक्तिमत्व आहे तर त्या व्यक्तिमत्वाबद्दल लिहिलेलं आहे। त्याच्यामध्ये भाग पहिला हे भगवान बुद्धाचं व्यक्तिमत्व असेल, भाग दुसरा भगवान बुद्धाच्या संदर्भातली मानवता असेल आणि तिसऱ्या भागामध्ये भगवान बुद्धाबद्दल काही आवडीनिवडीचे जे काही विषय येतात तर त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी लिहिलेलं आहे। आपण काल बघितलेलं आहे की भगवान बुद्धाचं कुशीनारा येथे शाल वृक्षाच्या वनामध्ये महापरिनिर्वाण झालेलं आहे आणि त्यानंतर जे काही सर्व समाजामध्ये किंवा भिक्षू असतील किंवा उपासक असतील यांच्यामध्ये जे काही भगवान बुद्धाबद्दलचा जे काही आदरभाव होता त्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। तर यामध्ये सर्वप्रथम 8व्या खंडामधलं भाग पहिला आहे त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्यामध्ये त्यांची जे काही देहाकृती आहे म्हणजे भगवान बुद्धाचं जे काही शरीर होतं तर हे शरीर कशा प्रकारे होतं आणि त्यामध्ये कशा प्रकारची लक्षणे होती या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे आणि हे आपण बघणार आहोत। त्यांच्या सर्वत्र वर्णनावरून असे कळते की तथागत हे एक आकर्षक स्वरूपाचे पुरुष होते। त्यांची देहाकृती ही सुवर्ण पर्वताच्या शिखराप्रमाणे होती। ते उंच आणि सदृढ असून त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते। त्यांचे आजानबाहू व सिंहगती यांचे वृक्षभक्ष भसम नेत्र आणि सुवर्णकांती त्यांची भरदार रुंद छाती सर्वांना आकर्षित करीत असे। त्यांच्या भोवया, कपाळ, तोंड, डोळे, देह, हात, पाय आणि त्यांची गती, त्यांचा जो देह विशेष कुणाच्या दृष्टिक्षेपात येई त्या अवयवावर दृष्टी ठेवून जाई। ज्याप्रमाणे भगवान बुद्धाचं जे काही शरीर होतं आणि भगवान बुद्धाच्या शरीरावरच जे काही 32 लक्षणाचे जे काही 32 लक्षणं जे काही दिसत होते आणि हे 32 लक्षणं दिसत असल्या कारणाने ज्या वेळेस सिद्धार्थाचा जन्म झाला होता त्यावेळेस सुद्धा लहान पाळण्यामध्ये असताना सुद्धा या बाळाला बघून आशित मुनीनं जे काही भविष्य वर्णन केलं होतं की हे जे काही बाळ आहे या बाळाच्या शरीरावर पूर्ण 32च्या 32 लक्षणं दिसत आहेत। त्यामुळं हे बाळ नक्कीच पुढे चालून ज्ञानी होईल किंवा भगवान बुद्ध होईल असं जे काही भविष्य तयार केलं होतं आशित मुनीनं। आणि त्यांचं कारणच असं होतं की जे काही भगवान बुद्धाचं जे काही शरीर होतं तर या शरीरावर जे काही एखाद्या समजा जे काही पर्वत असेल, एखादा मोठा डोंगर असेल आणि ते पूर्ण सोन्यानं मढवलेला असेल तर त्या सोन्यानं मढवलेल्या डोंगरापेक्षाही देखणं शरीर म्हणलं तर भगवान बुद्धाचं होतं। हे एक लक्षण होतं भगवान बुद्धाचं। त्याचप्रमाणे जे काही भगवान बुद्धाचं जे काही भगवान बुद्धाविषयी जे काही आकर्षण असेल किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचं जे काही स्मित असेल, हास्य असेल, जे काही तेजस्वीपणा असेल तर हे सुद्धा एखाद्या उंच आणि सदृढ प्रकारचं होतं। त्याचप्रमाणे भगवान बुद्धाचे जे काही बाहू असतील तर ते सिंहगती म्हणजे एखाद्या सिंहाप्रमाणे बाजू होत्या आणि त्यांचे जे डोळे आहेत ते एखाद्या नेत्रदीपक नक्षत्रासारखे होते आणि सुवर्णकांत जे काही सुवर्णकांती म्हणतात ना सोन्याप्रमाणे दिसत होते। त्याचप्रमाणे त्यांची जे काही छाती होती तर ते भरदार आणि रुंद प्रकारची छाती म्हणजे त्यांचा शिना हा रुंद असा होता। आणि त्याचप्रमाणे जे काही भगवान बुद्धाच्या भवया असतील ते भवया, त्यानंतर कपाळ असेल ते कपाळ रुंद प्रकारचं होतं। त्याच्यानंतर तोंड एकदम निमुळत्या प्रकारचं जे होतं की त्या चेहऱ्याकडे बघून
कोणीही व्यक्ती आकर्षित होईल. आणि त्याप्रमाणे जे काही डोळे होते ते एखादे डोळे त्यांचे जे काही बुबळ म्हणतात ते निळेशार आणि गोल आणि दिसायला असे एकदम देखणे. त्याप्रमाणे भगवान बुद्धाचा जो काही देह होता तर तो देह म्हणजे एखाद्या व्यक्तीनं बघल्या तो व्यक्ती भगवान बुद्धाकडे आकर्षक होईल अशा प्रमाणे होता. त्याप्रमाणे भगवान बुद्धाचे हात असतील, पाय असतील, किंवा एवढंच नाही तर जे काही भगवान बुद्धाची चालण्याची गती होती तर ते गती सुद्धा एवढी अशी सुन्न, एवढी देखणी आणि एवढी अशी म्हणजे एखादा नजर लागण्यासारखी भगवान बुद्धाची ही गती होती. आणि त्यामुळं अशा प्रकारचे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही 32 लक्षणं म्हणतात आपल्या शरीरावर असतात तर हे 32 सर्वच्या सर्व लक्षण भगवान बुद्धाच्या शरीरावर आढळून येत होते. ज्याने कोणी त्यांना पाहिले असेल त्यांच्यावर त्यांच्या तेजाचा, सामर्थ्याचा आणि त्यांच्या सर्वोत्तम सौंदर्याचा प्रभाव पडत असे. त्यांचे दर्शन होताच अन्यत्र जाणारा भिक्खू उभा राही. जो उभा आहे तो त्यांच्या मागे चालू लागे. जो हळूहळू आणि शांतपणे चालत असे तो जलद धावू लागे. आणि जो बसलेला आहे असे तो एकदम उभा राही. म्हणजे आपण हे जे काही ग्रंथ वाचन करत असताना आपण बघितलेलं आहे की ज्या वेळेस भगवान बुद्धानं गृहत्याग केला, संसार त्याग केला आणि आपल्या घरातून ते बाहेर पडले, तर बाहेर पडल्याच्या नंतर ज्यावेळेस त्याने आपल्या अंगावरचे कपडे असतील, केस असतील यांचा त्याग केल्याच्या नंतर जेव्हा ते सुरुवातीला एका 5 भिक्खूला भेटले होते आपण बघितलेलं आहे. आणि 5 भिक्खूला भेटलेले असताना त्या भिक्खूपाशी जे शिक्षण घ्यायचं होतं ते भगवान बुद्धांनी घेतलं. आणि भगवान बुद्धाची ही झेप खूप उंच जाणारी होती. त्यामुळं भगवान बुद्ध त्या 5 परिवारजकाला सोडून समोर गेले. आणि जे 5 परिवारजक होते ते 5 परिवारजकाचे काही बंधन होतं की आपण जेवण करायचं नाही आणि अशा प्रकारची आपण तपश्चर्या करायची. परंतु भगवान बुद्धाला जेव्हा समजलं की जेव्हा आपल्या पोटामध्ये काहीच नसेल, कोणत्या प्रकारची ऊर्जा जर निर्माण होत नसेल तर आपलं शरीर सुद्धा साथ देणार नाही, काम करणार नाही. त्यामुळं शरीराला ऊर्जा पाहिजे आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी काही ना काहीतरी भोजन केलं पाहिजे. म्हणून भगवान बुद्धानं जेवण करायला काही ना काही सुरुवात केली होती. आणि हे त्या 5 परिवारजकाला चांगलं वाटलं नाही. म्हणून भगवान बुद्धाचा तिरस्कार करणं त्या भिक्खूनं सुरू केलं किंवा भगवान बुद्धाला सोडून दिलं. परंतु जेव्हा भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली आणि ज्ञान प्राप्ती झाल्याच्या नंतर भगवान बुद्धांना असं वाटलं की मला आता ज्ञान प्राप्ती झालेलं आहे, जे काही जीवनाचं कल्याण असेल ते कल्याणाचा मार्ग मला सापडलेला आहे. आणि याचं जे धम्म प्रवचन आहे, जे काही धम्म प्रवचन आहे तर ही मी प्रवचन कोणाला करू. तर तेव्हा भगवंताच्या समोर सर्वात पहिले नाव आले ते 5 परिवारजकाचे. म्हणून भगवंतांनी त्या 5 परिवारजक कोठा आहेत यांची जेव्हा चौकशी केली आणि चौकशी केल्याच्या नंतर त्यांना कळालं की या ठिकाणी बाबा हे 5 परिवारजक आहेत. मग तेव्हा भगवान बुद्ध त्यांच्याकडे गेले आणि जाताना ते 5 परिवारजक जे होते ते काय विचार करत होते भगवंताला दुरून येताना पाहून की हे जे काही सिद्धार्थ आहे हा सिद्धार्थाने आपली जे काही तपश्चर्या आहे त्या तपश्चर्याचा भंग केलेला आहे. कारण त्यांनी जेवण केलेलं आहे, भोजन केलेलं आहे आणि ते आपल्यापासून निघून गेलेले आहे. म्हणून आता जसे भगवान बुद्ध आपल्याकडे म्हणजे जसे सिद्धार्थ आपल्याकडे येईल तेव्हा सिद्धार्थाचं कोणी उठबैस करायची नाही, त्यांना बसायला आसन द्यायचं नाही किंवा त्यांचं भिक्षापात्र कोणी घ्यायचं नाही किंवा त्यांची कोणती खुशालीची बाबतीची चर्चा त्यांच्यासोबत करायची नाही किंवा त्यांना कोणतेही आपण म्हणजे कोणत्याही प्रकारे आपण त्याला बोलायचं सुद्धा नाही. परंतु भगवान बुद्ध अगोदर 32 लक्षणाने युक्त होते आणि त्यानंतर सुद्धा भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झालेली. मग ज्या व्यक्तीवर 32 लक्षणाची लक्षणं असलेले आणि त्यानंतर भगवान जे काही ज्ञान असेल, ज्ञान प्राप्त झालेलं असताना असं त्या 5 वर्जिकांना ठरवलेलं असून सुद्धा जसे भगवान बुद्ध त्यांच्या जवळ गेले तर भगवान बुद्धाकडे बघून म्हणजे जे काही भगवान बुद्धाकडे बघितल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये जे काही अपेक्षा होत्या ते अपेक्षा भंग पाहून त्यांच्या मनाने असा निर्णय केला की आपण भगवान बुद्धाचं स्वागत करायला पाहिजे. आणि जे भगवान बुद्धाला कोणत्याही बाबतीत बोलणार नव्हते, भगवान बुद्धाचं कोणतं जे काही उडबैस आहे ते करणार नव्हते, तरी पण त्या 5 वर्जिकांना काय केलं, एका जणानं
भगवान बुद्धाचं भिक्षापत्र घेतलं, एका जणानं भगवंताचं चिवर घेतलं, एका जणानं भगवंताला बसण्यासाठी सांगितलं, एका जणाने भगवंताला खुशालीची गोष्ट विचारली. तर अशा प्रकारे म्हणजे पूर्ण उठ बैस त्या भगवंताची त्या 5 जणांनी केलेली आहे. अशाच प्रमाणे भगवंताचं जो काही शरीर होतं, तर हे शरीर म्हणजे असं होतं की एखाद्या माणसाला जर भगवान बुद्ध दिसले तर त्यांचं एखाद्या मोठ्या कोणत्या तरी दिव्य दृष्टीचं आपल्याला दर्शन झालं आहे असं त्याला भासत होतं. भगवान बुद्ध एखादी आलेले असताना एखादा माणूस जर बसलेला असेल तर त्यांची जी दिव्य दृष्टी आहे ते बघून, त्यांचा चेहरा बघून तो बसलेला माणूस उठून आदर देण्यासाठी उभा टाकत असत. एखादा उभा टाकलेला माणूस असेल तर ते भगवान बुद्ध जर चालले तर त्यांच्या मागोमाग तो जात असत. आणि एखादा माणूस भगवान बुद्धाच्या मागे जायचं तर आहे, परंतु आपण हळूहळू जाऊया, भगवंताला जाऊ द्या समोर, असा जरी कोणी विचार केला तरीही त्याच्या मनामध्ये ऑटोमॅटिक विचार येत गेला की आपण भगवंताच्या बरोबरच गेलं पाहिजे, म्हणून भगवंताच्या बरोबर जलद गतीने चालत असे. अशा प्रमाणे जे काही भगवान बुद्धाचे एक तर 32 लक्षणं त्यांच्या अंगावर असणारी आणि त्यानंतर त्यांना मिळणारं जे काही ज्ञान आहे, जीवनाचा कल्याणकारक मार्ग आहे, यामुळं जे काही भगवान बुद्धाचं जे काही आदर सत्कार होता जेव्हा किंवा जे काही मान होता हे प्रत्येक जण ठेवत गेले. जे त्यांच्या दर्शनार्थ येत त्यापैकी काही हात जोडून त्यांना अभिवादन करीत, काही आदराने नतमस्तक होत, काही स्नेहाद्र शब्दांनी त्यांच्याशी संभाषण करीत आणि कोणीही आदर व्यक्त केल्याशिवाय निरोप घेत नसे. म्हणजे भगवान बुद्ध कुठेही असो त्या ठिकाणी एखादा जर व्यक्ती आला भगवान बुद्धाला बघण्यासाठी असेल किंवा अचानक एखाद्या व्यक्तीचं भगवान बुद्धाजवळ आला तर तो व्यक्ती भगवान बुद्धाला अभिवादन केल्याशिवाय राहत नसत. म्हणजे ऑटोमॅटिक त्याचे दोन्ही हात जोडल्या जात गेले आणि त्यांच्या तोंडामधून अभिवादनाचे जे काही उद्गार असतील ते उद्गार निघत गेले आणि कोणी आदराने त्यांना नतमस्तक करत गेले. आणि त्याप्रमाणे काही जे काही स्नेहभाव आहे, जे काही मैत्रीपणा आहे, तर या मैत्री भावाने त्याच्या शब्दाने भगवंताला संभाषण करीत गेले आणि बोलत गेले. आणि अशा प्रकारे भगवंताकडे आल्याच्या नंतर भगवंतापासून नाराज होऊन कोणी गेलं नाही, भगवंताचा आदर केल्याशिवाय कोणी गेलं नाही किंवा भगवंताला न बोलण्याशिवाय कोणी गेलं नाही. सर्वांना त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर वाटत असे. स्त्रिया आणि पुरुष सर्व त्यांचे भाषण श्रवण करण्यात उत्सुक असत. म्हणजे ज्या व्यक्तीला कळालं की भगवान बुद्ध आपल्या एरियामध्ये आले तेव्हा प्रत्येक जणाला, लहान असो मोठा असो, स्त्री असो पुरुष असो, प्रत्येकाला असं वाटत गेलं की मी जायलाच पाहिजे आणि भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे, भगवान बुद्धाचं जो काही प्रवचन आहे तर हे प्रवचन मी ऐकायलाच पाहिजे. त्यांची वाणी अत्यंत मधुर, गंभीर, आकर्षक, कंपनात्मक आणि सुस्पष्ट अशी होती. त्यामुळे त्यांचे भाषण हे जणू दिव्य संगीतासारखे वाटायचे. म्हणजे भगवान बुद्धाच्या वाणीचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की भगवान बुद्धाची जी काही वाणी असेल ही अतिशय मधुर स्वभावाची होती आणि गंभीर, म्हणजे जे फक्त आपल्या जीवनाच्या कल्याणासाठी महत्वाचं पडते तेवढंच फक्त भगवान बुद्ध बोलत गेले. याच्या व्यतिरिक्त भगवान बुद्ध जास्तीचं कधीच काही बोलले नाही. त्यामुळं ते गंभीर स्वरूपाचं होतं आणि त्यानंतर आकर्षक स्वरूपाचं होतं. म्हणजे भगवान बुद्ध जे सांगतील त्याच्याकडे लोक आकर्षित होत गेले, ते सर्व काही अंगीकृत करत गेले आणि आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी झटत गेले. त्यामुळं त्याप्रमाणात कंपनात्मक सुद्धा होतं की ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला जर काही आपण बोललो तर ते बोललेलं त्याच्या काळजापर्यंत भिडण्यासारखं भगवान बुद्धाचं बोलणं होतं आणि एकदम स्पष्ट प्रकारे जे आपण बोललो ते प्रत्येकाला समजलंच पाहिजे, समजल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं होतं. त्यामुळं जे काही भगवान बुद्धाचं जे काही प्रवचन होतं, भाषण होतं, तर जसं काही एखादं दिव्य संगीत असते की नाही, जसं म्हणतात त्या परलोकामध्ये वगैरे समजा ते संगीत वगैरे चालते, ते खूप मधुर असते, जे ऐकावंसं वाटते, तर अशा प्रकारच्या एखाद्या संगीतासारखं भगवान बुद्धाचं बोलणं होतं किंवा भगवान बुद्धाची वाणी होती. त्यांचा स्वर ऐकणाऱ्यास आश्वासन पूर्ण वाटे आणि त्यांचे रूप पाहणाऱ्यास पूज्य भाव वाटे. म्हणजे भगवंताची वाणी जे जे ऐकत होते त्यांना एखादं जे काही आश्वासन दिल्यासारखं, म्हणजे काही ना काहीतरी आपल्या जीवनाचा सार दिल्यासारखं अशा प्रमाणे लोक समजून घेत गेले आणि भगवान बुद्धाचं जे काही देह आहे, शरीर आहे, जे काही रूप आहे,
तर या रूपाकडे बघितल्याच्या नंतर एखादं पूज्य भाव म्हणजे आपण कोणत्या तरी एखाद्या दिव्य दृष्टीची पूजा केली पाहिजे अशा प्रमाणात आदर भाव आपल्या मनामध्ये निर्माण होत येईल अशा प्रमाणे वाटत असेल. त्यांचे व्यक्तिमत्व त्यांना लोकनेता होण्यासच नव्हे तर आपल्या अनुयायाची हृदय देवता होण्यासही पुरेसे होते. आणि यामुळं जे काही भगवान बुद्धाचं जे काही व्यक्तिमत्व असेल किंवा जे काही स्वतःचा गुण असेल तर तो एखादा फक्त जे काही खूप साऱ्या लोकांचा नेता म्हणूनच नाही. आता एखादा बोलण्याचं समजा कौशल्य कोणाकडे असेल किंवा एखाद्याकडे माणसाला माणूस पण देण्याचं कौशल्य असेल, एखाद्याला गोड बोलून समजा सर्व सोबत जे काही आपलं मित्रत्व बनण्याचं कौशल्य असेल असा एखादा माणूस बघा नेता वगैरे बनतो. आणि तसाच नाही एखादा निवडणुकी वगैरे समजा निवडून येते एखादा नेता समजा त्याच्या बलावर. तर अशा प्रमाणे जे काही भगवान बुद्धाचं व्यक्तिमत्व होतं तर हे एखादा लोकनेताच नाही तर एखाद्या म्हणजे प्रत्येक अनुयायानं आपल्या हृदयाचा देवता ज्याला ठरवता येईल अशा प्रमाणे भगवान बुद्धाचं नेतृत्व होतं. जेव्हा ते बोलत तेव्हा श्रोते सहजच जमत असत. ते काय बोलत याला विशेष महत्व नसे पण ते बोलत तेव्हा ऐकणाऱ्याच्या भावना हिलावून जात आणि त्यांची मने त्यांच्या इच्छेप्रमाणे वळवली जात. त्यानंतर जे काही भगवान बुद्धाची वाणी होती आणि भगवान बुद्धाची जे काही धम्म समजून सांगण्याची जे काही कला होती तर ही कला एवढी अशी चांगली होती की जे कोणी ऐकल भगवान बुद्धाचे जे काही धम्म ऐकल जे काही असे भगवान बुद्धाच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द ऐकेल तर त्यांची मने वळल्याशिवाय राहत नव्हती किंवा आपल्या मनामध्ये कितीही मोठं एखादा शत्रुत्वपणा असेल कोणाबद्दल राग असेल तरी सुद्धा भगवान बुद्धाची वाणी ऐकल्याच्या नंतर ते सर्व राग त्या ठिकाणी शांत होत गेला. आणि आपण हे बघितलेलं आहे की असाच रागीट असलेला जे काही अंगुलीमाल डाकू आहे तर या डाकूला सुद्धा कसं भगवान बुद्धानं कोणत्याही गोष्टीनं हे न करता जिंकलं. फक्त आपला जे काही देह आहे आणि देहावर असलेली जे काही 32 प्रकारची लक्षणे आहेत आणि त्यानंतर जे काही करुणाभाव आहे यात फक्त लक्षणाने भगवान बुद्धाने आपल्या अंगुलीमालाला जिंकलं. आणि त्याचप्रमाणे जे काही पिसाळलेला हाती सुद्धा भगवंतावर सोडला होता की भगवंताला मारण्याच्या इच्छेने, परंतु तो पिसाळलेला हाती म्हणजे जनावरांविषयी असलेलं जे काही प्रेम असेल हे प्रेम आणि आपल्या शरीरावर असणारे 32 लक्षण आणि त्यानंतर जे काही शील असेल अष्टांग मार्ग असेल आणि परिणिता असेल त्या परिमिताच्या याच्यामुळं जे काही भगवान बुद्धाची वाणी होती सर्वच काही जे होतं याच्यामुळे भगवान बुद्ध तेवढ्या पिसाळलेल्या हाती सुद्धा आपल्या समोर नमवू शकले आणि त्या हातीनं भगवंताच्या पायावर लोळून घेतलं होतं. तर हे आपण बघितलेच आहे. श्रोत्याच्या मनावर त्यांच्या शब्दाचा एवढा प्रभाव पडे की जे काही ते सांगत ते सत्य आहे एवढेच नव्हे तर तो मुक्तीचा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होईल. म्हणजे भगवान बुद्ध जे काही सांगत गेले आणि भगवान बुद्धाच्या सांगल्याच्या नंतर ज्यानं ते ऐकलेलं आहे त्या प्रत्येकाला असं वाटत गेलं की नुसतं फक्त भगवान बुद्ध जे सांगतात तर ते फक्त खरंच आहे एवढंच नाही, म्हणजे फक्त खरंच असेल एवढंच नाही तर भगवान बुद्ध जे सांगतात हे नक्कीच आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख असेल किंवा जे काही त्या दुःख म्हणजे त्या दुःखाचाही मुक्तीचा मार्ग असेल हे 100% लोकांना पटत गेलं. एवढं भगवंताच्या वाणीला सर्व लोक मानायला लागले होते. त्यांचे भाषण ऐकणाऱ्याला गुलामांना स्वतंत्र करण्याचे सामर्थ्य असणारे सत्य त्यांच्या शब्दात असल्याची जाणीव होईल. जेव्हा ते स्त्री पुरुषाबरोबर बोलत तेव्हा त्यांचे गंभीर रूप लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण करीत असे आणि त्यांचा मधुर स्वर त्यांना आश्चर्यकारित व हर्ष निर्भर करीत असे. डाकू अंगुलीमाल आणि आळवीचा नरमाभक्षक यांना धर्मोपदेश देणे हे दुसऱ्या कोणाला साध्य झाले नसते. राजा प्रसंजित व राणी मल्लिका यांचे एका शब्दाने सख्य करून देणे दुसऱ्या कोणाला जमले असते काय? कोणावर त्यांचा प्रभाव पडला असता काय किंवा तो कायमचा अंकित होता असे इतके त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते. म्हणजे अशा प्रमाणे या ठिकाणी दिलेलं आहे की भगवान बुद्धाचे जे काही व्यक्तिमत्व होतं तर हे व्यक्तिमत्व कसं आकर्षक होतं. आणि हे आपण उदाहरणासाठी बघितलेलं आहे की जे डाकू अंगुलीमाल भगवंताला मारण्यासाठी भगवंताच्या पाठीमागं पळत राहिला, परंतु भगवंताचं जे काही शरीर होतं भगवंताचा जो काही चेहरा प्रसन्न चेहरा होता
त्यांच्याकडे बघून एवढा मोठा डाकू असलेला अंगुलिमाल भगवंतापुढे नमला. त्याचप्रमाणे जे काही आळवीचा एक नरसंहारक होता, जे काही माणसाला मारणारा एक नरसंहारक आपण बघितलेला आहे की आळवीचा नरसंहार हे प्रत्येक जे एका जंगलामध्ये राहत गेला रस्त्याच्या बाजूला आणि त्या रस्त्याने जाणारे सर्व माणसं असतील किंवा जे काही व्यापारी असतील या सर्वाला लुटत गेला आणि त्यांना मारत गेला. तर असा हा नरसंहार भक्षक सुद्धा भगवंताच्या समोर लोळून टाकले होते त्यांनी. आणि अशा प्रमाणे भगवंतापासून त्यांनी दीक्षा घेतली होती. आणि अशा प्रकारचं एवढ्या मोठ्या कुख्यात डाकू अंगुलिमाल आणि नरसंहार असलेला जे काही आळवी असल तर याला दुसरं कोणी नमू शकलं असतं का? कोणीही नाही. कारण तर डाकू अंगुलिमालाला पकडण्यासाठी राजानं काय काय आयडिया केल्या, किती मोठे सैन्य पाठवले त्याच्याकडे, पण तरी तो कोणाच्या याच्यामध्ये आला नाही किंवा कोणत्या सैन्याला घाबरला नाही. सैन्याला मारून टाकलं, सैन्य सुद्धा त्याच्यापेक्षा जायला घाबरत असेल. आणि एवढा मोठा डाकू यांना कोणीतरी धारावर आणला असतं का? कोणच नाही. परंतु फक्त भगवान बुद्धानंच आपल्या समोर त्यांना नमवलं आणि एका माणसामध्ये आणलं. त्याचप्रमाणे आपण हे सुद्धा बघितलेलं आहे की राजा प्रसेनजित आणि राणी मल्लिका यांच्या मनामध्ये सुद्धा भगवान बुद्धाबद्दल कसा आदरभाव निर्माण झाला होता हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आणि अशा प्रमाणे प्रत्येकाच्या मनामध्ये भगवान बुद्धाबद्दलचं जे काही व्यक्तिमत्वाबद्दलचं जे काही आकर्षण होतं हे आकर्षण प्रत्येकाला आपल्याकडे खिचण्यासारखे म्हणजे भगवंताकडे आपल्याला सोबत घेऊन जाण्यासारखं किंवा खिचण्यासारखं होतं असं या ठिकाणी जे काही भगवान बुद्धाचं व्यक्तिमत्व आहे ते सांगितलेलं आहे. त्यानंतर प्रत्यक्ष पाहिल्याची साक्ष म्हणजे भगवंताला आपण स्वतःच्या डोळ्याने असं बऱ्याच जणांनी बघितलेलं आहे. तर त्यामधल्या काहींनी आपण भगवान बुद्धाला बघितल्याबद्दलची काही साक्ष दिलेली आहे ते सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. भगवान बुद्धांना त्यांच्या जीवनकाळात ज्यांनी पाहिले किंवा ज्यांना ते भेटले त्यांचे मत या परंपरागत समजुतीचे समर्थन करतात. साल नावाच्या एका ब्राह्मणाची अशी साक्ष काढता येईल की भगवान बुद्धांना समोर प्रत्यक्ष पाहून त्याने आपल्या गौरवार्थ अशा भावना व्यक्त केल्या होत्या. म्हणजे साल नावाचा एक ब्राह्मण होता, आपण बघितलेला आहे. आणि साल नावाच्या ब्राह्मणानं भगवंताला भेटल्याच्या नंतर जे काही भगवंताचा धम्म आहे तर ते धम्म ऐकल्याच्या नंतर तो कसा भगवंताचा अनुयायी झाला होता. आणि त्यांच्या जे काही भावना आहेत हे भावना भगवान बुद्धाविषयी कशा आकर्षित झाल्या होत्या हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. भगवंताच्या समोर आल्यावर अभिवादन करून तो ब्राह्मण बसला. त्यावेळी महापुरुषाची 32 लक्षणे त्यांच्या ठायी आहेत किंवा काय यासाठी त्याने त्यांच्या देहाचे निरीक्षण केले आणि त्यालाही ते आढळलेही. म्हणजे हा जो साल नावाचा जे काही ब्राह्मण आहे हा एक वेळेस भगवान बुद्धाकडे आला होता आणि भगवान बुद्धाकडे येऊन भगवंताला अभिवादन केलं. आणि अभिवादन केल्याच्या नंतर त्यांच्या समोर जे एक आसन होतं त्या आसनावर तो जाऊन बसल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचे जे विचार आले की आपल्या समोर जे काही हे श्रमण बसलेले आहेत, जे भगवान बुद्ध बसलेले आहेत तर हे खरंच 32 लक्षणाने युक्त आहेत का आणि हे आपण बघितलं पाहिजे असं त्या साल नावाच्या ब्राह्मणाला वाटलं. म्हणून त्या ठिकाणी बसून त्या ब्राह्मणानं भगवंताला निहाळलं, बघितलं, पूर्ण रूपानं बघितलं. आणि बघितल्याच्या नंतर त्याला नक्की समजलं की नक्कीच हा जो काही भगवंत आहे हा 32 लक्षणांनी युक्त आहे. सर्व भक्तीच्या 32 लक्षणे यांच्या शरीरावर आहेत हे नक्कीच आहे असं त्याला कळालं. ही 32 लक्षणे असल्याची खात्री झाल्यावर त्यांना संबोधी प्राप्त झाली आहे किंवा नाही याबाबत त्याला संदेह वाटला. आणि त्यानंतर भगवान बुद्ध हे 32 लक्षणांनी युक्त आहेत, परंतु 32 लक्षणं असल्याच्या नंतर यांना समृद्धी आहे तर ती संबोधी प्राप्त झाली असेल किंवा नाही अशा प्रकारची शंका त्या ब्राह्मणाच्या मनामध्ये उत्पन्न झाली. पण तेव्हा त्याला आठवले की वृद्ध ब्राह्मण किंवा आचार्य प्राचार्य यांच्या मते जे अर्हंत व सम्यक संबुद्ध असतात त्यांची स्तुती केल्याने ते प्रकट होतात, म्हणून खाली शब्दाने त्याची स्तुती करण्याची योजले. म्हणजे यांच्या अगोदर भगवान बुद्धाला भेटण्याच्या अगोदर काही आचार्य असतील, प्राचार्य असतील किंवा काही अर्हंत असतील किंवा जे काही सम्यक असतील तर असे जे काही लोकांना जे काही म्हणलं होतं भगवान म्हणजे जे काही ज्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे किंवा 32 लक्षणांनी जे युक्त असते व्यक्ती
तर त्या व्यक्तीला आपण कसं बघावं याच्या संदर्भामध्ये काही लोकांनी अगोदर म्हणजे बोलत होते काही ना काहीतरी लोक समजा, आणि हे याच्या कानावर आलं आणि त्यामुळं या ब्राह्मणाला वाटलं की नक्कीच भगवान बुद्धाला यांना बुद्धत्व प्राप्त झाला असेल, ज्ञान प्राप्त झाला असेल असं त्यांना वाटलं. आणि म्हणून त्यांनी काही भगवान बुद्धाची स्तुती केली. तर ती स्तुती अशा प्रमाणे की भगवान आपला देह निर्दोष आहे, परिपूर्ण आहे, आकर्षक आहे, सुवर्णवर्णी आहे, आपले दात चमकदार आहे, महापुरुषाच्या ठाई असणारे प्रत्येक लक्षण या सुविकसित देहात प्रतीत होत आहेत. आणि त्यानंतर त्यांनी अशा गाथ्या म्हणल्या की नक्कीच जे काही भगवान बुद्ध आहेत तर या भगवान बुद्धाचा जो काही देह आहे हे निर्दोष आहे. म्हणजे या देहाने कधीही कोणताही दोष केलेला नाही. त्याप्रमाणे हे जे शरीर आहे हे पूर्ण आहे, आकर्षक आहे आणि सुवर्णवर्णी आहे. आणि त्याचप्रमाणे भगवान बुद्धाचे जे काही दात आहेत ते दात सुद्धा चमकदार आहे आणि महापुरुषाच्या ठाई असणारे प्रत्येक लक्षण हे सर्व लक्षण तुमच्या देहामध्ये आहेत असं ते त्या ठिकाणी म्हणू लागला. स्पष्ट दृष्टी, सुंदर, उच्च, सरळ देहदृष्टी असणारे आपण आपल्या अनुयायात सूर्याप्रमाणे तळपणारे आहात. आपण इतके आनंदी सुवर्णवर्णी असून आपले तारुण्य एखाद्या गुरुहीन श्रमणाप्रमाणे का फुकोट घालीत आहात. म्हणजे या ठिकाणी जे काही यांच्या मनामध्ये आलेलं आहे की आपण सुंदर आहात किंवा देखणे आहात अशा प्रकारे त्या ठिकाणी तो म्हणतो. आणि त्याप्रमाणे तो असंही म्हणतो की जे काही तुम्ही गुरुहीन जे काही जीवन जगता तर हे गुरुहीन जीवन तुम्ही का जगता. आपण चक्रवर्ती नरेशाप्रमाणे थाटामाटाने संचार केला पाहिजे. आपली राज्यसत्ता 7 समुद्रापर्यंत असली पाहिजे. अभिमानी राज्य तुमच्या पदरी ग्राम प्रमुख म्हणून असायला पाहिजे. सार्वभौम चक्रवर्ती नरेशाप्रमाणे अखिल जगताचे शास्ते म्हणून आपण असायला पाहिजे. म्हणजे हा जो काही ब्राह्मण आहे हा ब्राह्मण काय विचार करतो की तुम्ही एवढे देखणे आहात, एवढे आकर्षक आहात, तर तुम्ही अशा प्रकारचं जे काही गृहहीन जीवन जगता तर हे जीवन तुम्ही कशाला जगायला पाहिजे. कारण तर ज्यावेळेस भगवान म्हणजे सिद्धार्थाचा जन्म झाला होता त्यावेळेस अशीच म्हणून भविष्य केलं होतं की हा सिद्धार्थ हे जर संसारामध्ये राहिला तर हा चक्रवर्ती सम्राट होईल. म्हणजे ज्याच्या अंगावर 32 लक्षणं असतात तर तो एकदम मोठा चक्रवर्ती सम्राट होईल, राजा होईल, अन्यथा तो ज्ञान प्राप्त करेल. हे दोनच मार्ग त्यांच्या समोर असतात. आणि म्हणून हा जो काही ब्राह्मण आहे तर हा ब्राह्मण म्हणते की तुम्ही एवढे सुंदर आहात, आकर्षक आहात, तर तेव्हा तुम्ही हा जे काही गृहहीन जीवन जगण्याची तुम्ही योजना केलेली आहे, ठरवलेलं आहे, तर हे तुम्ही का ठरवलेलं आहे याच्याशिवाय सुद्धा तुम्ही दुसरं काही करू शकला असता. आणि तुम्ही एखादा चक्रवर्ती राजा बनले असता किंवा त्या राजा म्हणून एखादा थाटामाटा संचार केला असता. या पूर्ण अखंड जगावर तुमची सत्ता राहिली असती. 7 समुद्रापर्यंत तुमची सत्ता राहिली असती आणि अभिमानी राजे तुमच्या पदरी ग्राम प्रमुख म्हणून असायला पाहिजे होते. म्हणजे हे जे काही मोठे मोठे जे राजे होते तर हे मोठे मोठे राजे तुमच्या हाताखाली जसा एखादा गावाचा सरपंच असते समजा, म्हणजे आपल्या देशाचा समजा एखादा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती असते, ते त्यांची जागा कुठे असते आणि साधा एखादा गावातला समजा एखादा सरपंच असते त्याची जागा कुठे असते. म्हणजे या सरपंचापेक्षा एखादा राष्ट्रपती असेल, पंतप्रधान किती मोठा असते. म्हणजे सरपंचाचं जे काही आपला जे अधिकार असते ते फक्त एका गावावर असते, पण राष्ट्रपती असेल किंवा पंतप्रधान असेल याचं अधिकार कुठपर्यंत असते, पूर्ण देशामध्ये असते. याचप्रमाणे तुमचे हे जे काही राज्य आहेत आपल्या याच्यामध्ये तर हे राज्य एखाद्या गावामध्ये असलेल्या सरपंचासारखे किंवा फक्त एखादा गावाचा प्रमुख म्हणून असल्यासारखं असायला पाहिजे होते आणि त्यांच्या सगळ्यावर तुमचं वर्चस्व राहायला पाहिजे होतं. असं भगवान बुद्धाला तो व्यक्ती त्या ठिकाणी विचार करतो भगवान बुद्धाविषयी. आणि आनंदाने वर्णन केल्याप्रमाणे तथागताची देहकांती इतकी निर्मळ आणि तेजपुंज होती की त्यावर सुवर्णवर्णी वस्त्राची जोडी ठेवली की क्षणात ती फिकट वाटू लागे. आणि अशा प्रमाणे या ठिकाणी जे काही वर्णन केलं तर ते वर्णन असं होतं की जे काही भगवान बुद्धाचं जे काही देह शरीर होतं ते एवढं निर्मळ आणि एकदम तेजस्वी होतं की एखादा सुवर्ण वस्त्राची म्हणजे एखाद्या सोन्यानं मढवलेल्या कपड्याची एखादी जोडी ठेवली, समजा कपडा आपल्या समोर ठेवला तर ते सोन्यानं मढलेला
कपडा सुद्धा भगवंताच्या शरीराच्या समोर फिका दिसत गेला. एवढं भगवंताचं शरीर हे आकर्षक होतं आणि लोकाला मोहात पाडणारं होतं. त्याप्रमाणे भगवान बुद्ध यांचं जे काही नेतृत्व होतं, सामर्थ्य होतं, या संदर्भात सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे की संघाला कोणी अधिकृत नेता नव्हता, तथागताचाही संघावर काही अधिकार नव्हता. संघ ही एक स्वायत्त संस्था होती. आता भगवान बुद्धानं ज्ञान प्राप्ती झाल्याच्या नंतर जेव्हा भिक्खू संघ तयार केला, तर भिक्खू संघ तयार केल्याच्या नंतर भगवान बुद्धानं एखाद्या त्या भिक्खू संघामध्ये भिक्खूवर असेल किंवा कोणत्या तरी एखाद्या पर्सनल व्यक्तीवर असेल स्वतःचं अस्तित्व गाजवलं नाही. कोणताही निर्णय घ्यायचा तर त्या ठिकाणी संघामध्ये निर्णय घेत गेले, सगळ्याच्या सहमताने ते निर्णय घेत गेले आणि जे काही भगवंताचा जे काही संघ होता ते संघ एका संस्थेसारखं काम करत होता. तर मग संघ आणि त्यांचे सदस्य यावेळी तथागताचे स्थान काय होते याबाबत तथागताचे समकालीन सकुलदायी व उदाई यांची साक्ष उपलब्ध आहे. एकदा भगवान राजगृहातील वेळूवनात वास्तव्यात होते. एके दिवशी सकाळी भिक्षाटनासाठी भगवान राजगृहात गेले, पण नेहमीपेक्षा फार अगोदर आल्याचे जाणून परिवारजकारामात सकुलदाईकडे जाण्याचा त्यांनी विचार केला आणि त्या दिशेने निघाले. आता हे आपण बघितलेलं आहे की भगवान बुद्ध एकदा राजगृहामध्ये वेळूवनामध्ये राहायला होते आणि वेळूवनामध्ये राहायला असल्याच्या नंतर एक दिवस भगवान बुद्ध सकाळी लवकरच भिक्षापात्र आणि चिवर घेऊन त्या राजगृहामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले, म्हणजे जाऊ लागले. परंतु भिक्षा मागायला जाता जाता त्यांच्या मनामध्ये एक असा विचार आला की मी आज खूप लवकर जात आहे आणि लवकर कुठेही गेलेलं चांगलं नसते, वेळेला महत्व दिलं पाहिजे, त्या वेळेप्रमाणे आपण गेलं पाहिजे आणि त्यामुळं आपण खूप लवकर चाललेले आहोत. म्हणून भगवान बुद्धाला असं वाटलं की या ठिकाणी एक जे काही एक सकुलदाई होतं, सकुलदाई त्या ठिकाणी त्याच्या बाजूला एक परिवारजकामध्ये समजा एक सकुलदाई होता, तर त्या सकुलदाईला आपण मधामध्ये भेटावं, काही वेळ त्यांच्या सोबत थांबावं, म्हणजे थोडा वेळ जाईल आणि त्यानंतर आपण भिक्षा मागायला जायला पाहिजे असं भगवंताच्या मनामध्ये आलं. आणि त्यानंतर त्यावेळी पुष्कळ परिवारजकाच्या समुदायात सकुलदाई बसलेला होता. अस्तित्व व नास्तित्वाबद्दल त्यांची जोरदार चर्चा चालली होती. आणि जेव्हा भगवान बुद्ध या सकुलदाईकडे जात होते त्यावेळेस त्या ठिकाणी पुष्कळशी जे काही परिवारजक, म्हणजे आता या सकुलदाई सोबत बरेचसे परिवारजक होते, तर ते बरेचसे परिवारजक आणि हे काही सर्व काही त्या ठिकाणी बसलेले होते. आणि बसून त्या ठिकाणी जे काही अस्तित्व असेल आणि जे काही नास्तित्व असेल, म्हणजे आपलं ह्यात असण्याबद्दलचं किंवा ह्यात नसण्याबद्दलचे जे काही गोष्टी होत्या अशा संदर्भातली चर्चा त्या सर्व परिवारजकामध्ये तिथे चालली होती. आणि तेवढ्यात भगवान बुद्ध तिकडं चालले. दुर्नच भगवान येत असल्याचे सकुलदाईला दिसतात. त्याने सर्वांना सूचना दिल्या, गप्प राहा, गडबड करू नका, शांतता प्रिय श्रमण गौतम येत आहे. आणि त्यानंतर जसे भगवान बुद्ध त्या सकुलदाईला दिसल्या त्यांनी सगळी त्याची असलेली जे काही त्यांचे हे होते परिवारजक होते त्या सर्व परिवारजकाला सांगितलं की परिवारजक हो, तुम्ही गप्प बसा, भगवान बुद्ध आपल्याकडे येत आहे. आणि भगवान बुद्धाच्या समोर आपण काहीही बोलायचं नाही, आपण शांततेनं राहिलं पाहिजे. म्हणजे भगवान बुद्धाच्या जे काही धम्म असेल किंवा बुद्ध असतील यांचा जे काही आदरभाव होता, तर हे आदरभाव त्या ठिकाणी त्या प्रत्येकामध्ये होता. म्हणून ते म्हणले की भगवान बुद्ध आलेले आहेत, त्यामुळे सगळ्यांना शांत राहा. त्याबरोबर ते सर्व गप्प झाले. इतक्यात भगवान आले. त्यांना सकुलदाई म्हणाला, या भगवान, आम्ही आपले हार्दिक स्वागत करतो. दीर्घ काळानंतर आज आपले आगमन होत आहे, भगवंताने आसनस्थ व्हावे. आणि त्यानंतर भगवान बुद्ध त्या ठिकाणी जवळ गेल्याच्या नंतर जे काही सकुलदाई आहे, तर ते सकुलदाई भगवान बुद्धाला काय म्हणते की या भगवान, आपले या ठिकाणी स्वागत आहे आणि आपण बऱ्याच दिवसाच्या नंतर आलेले आहात, त्यामुळं आपण या, आपलं स्वागत आहे आणि समोर जे काही आपल्यासाठी आसन आहे त्या आसनावर तुम्ही बसावं, अशी विनंती ते सकुलदाई भगवंताला करतात. भगवान आसनस्थ झाले. कसल्या विषयावर चर्चा चालली होती आणि काय निष्कर्ष निघाले यांची त्यांनी चौकशी केली. त्यानंतर जे काही भगवान बुद्ध होते, तर हे भगवान बुद्ध हे सर्व जाणून होते. प्रत्येकाच्या म्हणजे कोणाच्या चेहऱ्याकडे सुद्धा बघून त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या मनामध्ये काय चाललं हे भगवान बुद्ध जाणत होते.
म्हणून त्या ठिकाणी भगवान बुद्ध आपल्यासाठी जे काही आसन होतं त्या आसनावर बसले आणि त्या सकुलदाईला विचारलं की येथे या ठिकाणी तुमची काय चर्चा चालली आहे, तुम्ही काय बोलत आहात. त्यावर सकुलदाई बोलला, जाऊ द्या, काही विशेष नाही, पुढे कधीतरी समजेलच ना तुम्हाला. म्हणजे यांना सुद्धा माहित होतं की काहीही जरी झालं तर प्रत्येक गोष्ट भगवंताला समजते. त्यामुळं त्या ठिकाणी सकुलदाई काय म्हणते की जाऊ द्या, त्याच्याबद्दल सांगण्यासारखं असं काही नाही आणि काही विशेष नाही, आणि जे काही आम्ही बोलतो हे तुम्हाला कधी ना कधी समजणारच आहे. आणि काही दिवसापूर्वी जेव्हा नाना मताचे श्रमण ब्राह्मण संतागारामध्ये एकत्र जमले तेव्हा त्यांच्या चर्चा चालली की अंग देशातील मगध पौरजन किती भाग्यवान आहेत की जितके गणाचार्य आहेत, जितके विख्यात श्रमण आहेत, जितके निरनिराळ्या मताचे संस्थापक आहेत, जितके जनसमर्थनाचे आदरणीय मानले आहेत व सर्व राजगृहात वर्षावासाचे आलेले आहेत. म्हणजे भगवान बुद्धानं नियम बनवला होता की जे काही वर्षावास आहे, जुलै महिना आणि ऑगस्ट महिना याच्यापर्यंत, समजा जे काही सप्टेंबर महिन्यापर्यंत जे काही वर्षावासाचे जे काही नियम बनवले होते, तर हे वर्षावासाचा नियम त्या ठिकाणी संथागारमध्ये सुद्धा ते म्हणजे राहत होता. आणि अशा संथागारमध्ये चर्चा चालू होती भगवान बुद्धाबद्दल. आणि त्या ठिकाणी जे बरेच जण जे काही भाग्यवान आहेत किंवा जे काही गणाचार्य आहेत किंवा विख्यात श्रमण आहेत, असे प्रत्येक जण त्या ठिकाणी येत होते. त्यामध्ये पूर्ण काश्यप आहे, मखली गोशाला आहे, आदित केसकंबल आहे, संजय वेलठीपुत्र आहे, निघट्टनाथ पुत्र आहे, सर्व प्रतिष्ठावंत आहेत आणि सर्व वर्षावासाठी इथे आले आहेत. त्यात श्रमण गौतम सुद्धा आहेत, हे संघनायक आहेत, सुविख्यात धर्मगुरू आहेत, धर्म संस्थापक आहेत, अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहे. आणि या ठिकाणी जे काही संथागारमध्ये जे काही वर्षावास चालू आहे, तर त्या वर्षावासामध्ये बरेचसे लहान मोठे असे बरेच माणसं आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये अजित केशेल हे बी सुद्धा आलेले आहेत, वेलटी पुत्र आले, हे आपण अगोदर बघितलेलं आहे. तर त्याच्यानंतर निघटनाथ पुत्र आलेले आहेत, त्यामुळे काही प्रतिष्ठावान माणसं सुद्धा आलेले आहेत. आणि याच बरोबर त्या ठिकाणी श्रमण गौतम सुद्धा आहेत आणि ते संघ नायक आहेत. म्हणजे सर्व शिष्यचा संघ आहे, त्या संघाचे ते नायक आहेत, सुविख्यात धर्मगुरू आहेत आणि धर्म संस्थापक आहेत. म्हणजे भगवान बुद्धानं धर्म स्थापन केलेला आहे, त्यामुळं त्यांना धर्माचा संस्थापक सुद्धा म्हणले जाते. आणि अशा लोकांचे श्रद्धास्थान सुद्धा आहे, असं ते त्या ठिकाणी विचार करतात. या अधिपतीपैकी, या सुविख्यात श्रमण ब्राह्मण आचार्यापैकी असा कोण आहे की जो आपल्या शिष्याला पूज्य, आदरणीय व सन्मान्य वाटतो आणि ते आपल्या गुरुपाशी किती पूज्य बुद्धीने आणि आदराने राहत होते. आणि अशापैकी त्या ठिकाणी विचार ते लोक करतात की ज्याप्रमाणे भगवान बुद्धाच्या विषयी जे लोक आपुलकी, प्रत्येकाच्या मनामध्ये आपुलकी निर्माण होते, आदरभाव निर्माण होते, भगवंताकडे पाहिल्याच्या नंतर त्यांना जे काही मान द्यावा असा आदर निर्माण होते, त्यांची पूजा करावी असं जे आपल्या मनामध्ये निर्माण होते, तर अशा प्रकारे भगवान बुद्धाशिवाय दुसरा असा कोणता नेता आहे, असा कोणता गुरु आहे किंवा कोणता असा अधिपती आहे की ज्याच्याकडे बघल्याच्या नंतर त्यांच्या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये आदरभाव निर्माण व्हावा. तर असा कोणीच नाही, फक्त श्रमण गौतम हे एकटेच आहेत की ज्यांना पाहिल्याच्या लगेच त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये आदरभाव निर्माण होतो, असे त्या ठिकाणी विचार करतात. काही म्हणाले पूर्ण काश्यपांना कोणी आदर किंवा सन्मान दर्शवित नाही, त्यांचे शिष्य त्यांचा गौरव करीत नाही, त्यांच्या जवळ राहताना त्यांना त्यांच्याबद्दल काही विशेष पूज्यभाव वाटत नाही. आणि यामधले काही लोक असे सांगतात की जे काही पूर्ण काश्यप होता, ते पूर्ण काश्यप हा सुद्धा असा, त्याच्या पूर्ण काश्यप जे काही एक पूजनीय होता समजा, आणि त्याच्या सोबत सुद्धा बरेच परिवारजक होते, तर ते बरेच परिवारजक असून सुद्धा ते परिवारजक सुद्धा त्या पूर्ण काश्यपाला तेवढं महत्व देत नसत किंवा तेवढा आदरभाव करत नसत. म्हणून त्यांना म्हणजे त्यांचा सन्मान करत नसत किंवा त्यांचे शिष्य त्यांचा गौरव करीत नसत आणि त्यांच्याजवळ राहताना त्यांच्याबद्दल काही पूज्य भाव सुद्धा त्या शिष्यामध्ये वाटत नव्हता. परंतु भगवान बुद्धाबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये पूज्य भाव निर्माण होते.
अशी वेळ एकदा आली होती जेव्हा पूर्ण काश्यप आपल्या शेकडो अनुयायांना उपदेश करत होते, तेव्हा मध्येच एक शिष्य बोलला, पूर्ण काश्यपांना काही विचारू नका, त्यांना या विषयात काही समजत नाही, मला विचारा, मी आपणास सर्व काही समजून देऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी एक उदाहरण सुद्धा दिलेलं आहे की पूर्ण काश्यप यांच्यापाशी बरेचसे परिवारजक होते आणि ज्याप्रमाणे भगवान बुद्ध धम्मोपदेश करत गेले त्याप्रमाणे पूर्ण काश्यप हा सुद्धा धर्म उपदेश करत गेला. आणि एक वेळेस अशाच प्रकारे हा काश्यप आहे हा धर्म उपदेश करत असताना त्यांची जे काही त्यांचा जो काही मान असेल तर तो मान न ठेवता एक परिवारजक त्या ठिकाणी उठला आणि उठल्याच्या नंतर दुसऱ्या लोकांना काय म्हणते की तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही मला विचारा, या पूर्ण काश्यपला विचारायची गरज नाही आणि त्याला काहीच माहित नाही. म्हणजे एक परिवारजक आपल्या गुरुला त्याला काहीच माहित नाही असं म्हणतो आणि त्या गुरुपेक्षा ज्ञान मला जास्त आहे असं तो म्हणतो. म्हणजे गुरुबद्दलचा जे काही आदरभाव आहे त्यांच्या मनामध्ये आहे का? नाही. परंतु भगवान बुद्धाबद्दल असं कधीही घडलं नाही. भगवंत बुद्धाच्या जवळ जे भी शिष्य असतील, जे भिक्खू असतील, जे उपासक असतील किंवा धम्म ऐकण्यासाठी येणारे सर्व लोक असतील, यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये भगवान बुद्धाबद्दल आदरभाव निर्माण होत असे. तेव्हा पूर्ण काश्यप अश्रुपूर्ण नेत्राने व हात वर उचलून म्हणाले, आपण शांत राहा, गडबड करू नका. आणि तेव्हा पूर्ण काश्यप धम्म देशना देत असते वेळेस जेव्हा त्यांचा एक जे काही व्यक्ती असेल, जे काही परिवारजक असेल, हा परिवारजक उठून उभा राहतो आणि उठून उभा राहून म्हणतो की माझ्या गुरुला काही माहित नाही, तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही मला विचारा. आणि असं म्हणल्याच्या नंतर जे गुरु आहे त्या गुरुला काय वाटलं असेल, म्हणजे किती दुःख वाटलं असेल त्या गुरुला. म्हणून त्या ठिकाणी हा जो पूर्ण काश्यप आहे याला एवढं दुःख झालं की त्यांच्या डोळ्यामधून अश्रू आले, तो लढला आणि त्यानंतर तो त्या ठिकाणी हात वरी करून प्रत्येक जणाला जे काही प्रश्न विचारणारे होते किंवा यांच्यामुळं त्या परिवारजक असं म्हणल्यामुळे जे काही गडबड त्या ठिकाणी निर्माण झाली होती, तर त्या प्रत्येक समुदायाला संबोधून त्या ठिकाणी पूर्ण काश्यप म्हणला होता की आपण जण शांत राहा, कोणीही गडबड करू नका. म्हणजे अशा प्रकारे एखाद्या गुरुला आपली जे काही आपल्या सभेमध्ये निर्माण झालेली गडबड सांभाळावं लागते आणि कोणीही आपला आदर, आणि ज्याप्रमाणे समजा परिवारजकच जर गुरुचे आदर ठेवणार नाही तर बाकीचे लोक काय आदर ठेवणार आहेत. आणि हा गुरु कितीही चांगलं सांगत असेल, कितीही जीवनाचं कल्याण सांगत असेल, परंतु ते कोणीही घेणार नाही. तर अशा प्रकारे जे काही भगवान बुद्धाचा धम्म होता आणि भगवान बुद्धाचा जो काही वाणी होती, भगवान बुद्धाचं जे काही शरीर होतं ते हे आकर्षक होतं, वाणी मधुर होती. त्यामुळं प्रत्येक जण जे भगवान बुद्धाकडे बघत गेले ते भगवान बुद्धाला वंदन केल्याशिवाय राहत नसत. आणि भगवान बुद्धाचं जे जे वाणी ऐकत गेले ते प्रत्येक जण भगवान बुद्धानं जसं काही आपल्याला आपल्या जीवनामध्ये जीवनाचं जे काही दुःख असेल, जे काही सार असेल ते पळवण्यासाठी किंवा आपल्या जीवनामध्ये कल्याण करून घेण्यासाठी एखादा अमृत दिल्यासारखं प्रत्येकाला वाटत गेलं. आणि त्यामुळं प्रत्येक जण भगवान बुद्धांना विनम्र अभिवादन करत गेले, भगवान बुद्धाचा आदर करत गेले आणि भगवान बुद्धानं जे काही सांगितलं ते सर्व आपल्या जीवनाच्या कल्याणाचं आहे असं म्हणून ते अंगीकृत करून घेत गेले. आणि अशाप्रमाणे या ठिकाणी जे काही भगवान बुद्धाबद्दलचा जे काही आदर आहे किंवा जे काही 32 लक्षणांनी युक्त असलेल्या शरीराचा जे काही अर्थ आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि अशाप्रमाणे आज या ठिकाणी 8व्या खंडामधला जो काही पहिला भाग आहे हा पहिला भाग या ठिकाणी संपलेला आहे. त्यामुळे आपण आज या ठिकाणी थांबणार आहोत.